आजपर्यंत किती विधानसभा आणि किती लोकसभा पाहिल्या? मी किती असा आकडा नाही, पण 1977च्या पहिल्या निवडणुकीपासून तर आज 2024 पर्यंतच्या सगळ्या निवडणुका पाहिल्या. ओंकारप्पा ज्यावेळेला 77च्या निवडणुकीला उभे होते विधानसभेला, आणि त्याच्या आधी जनता दलाची चंद्रशेखर वगैरे हे सगळे लोकांच्या याच्यात नेतृत्वाखाली जयप्रकाश नारायण यांचा जो जनता दल निर्माण झालं, त्या काळात आणीबाणी विरोधाच्या आंदोलनात नेतृत्व जेव्हा सगळ्यांनी केलं, जयप्रकाश नारायण यांनी केलं, त्या चळवळीत आम्ही भाग घेतला आणि आप्पासाहेबांच्या बरोबर राजकारणात आलो. 77 पासूनच्या आजपर्यंतच्या सर्व निवडणुका मी पाहिल्या. आता तो काळ आणि हा काळ याच्यातला फरक काय? त्या काळात आणि या काळात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मला असं आठवतंय की ओंकारप्पा वगैरे ज्यावेळेला 77च्या निवडणुकीत उभे राहिले, 80च्या निवडणुकीत उभे राहिले, 85च्या निवडणुकीत उभे राहिले, त्यावेळेला निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये आम्ही झोळी फिरवायचो आणि झोळीत व आप्पासाहेबांना निवडणुकीला मदत करा असं लोकांना आवाहन करायचो आणि लोक ते झोळीत पैसे टाकायचे, त्याच्यावर डिझेलचा खर्च वगैरे निवडणुकीचा चालायचा. म्हणजे लोकांच्या सहभागाची, लोकांनी खर्च केलेल्या उमेदवारासाठी निवडणूक होती. आजची परिस्थिती अशी आहे की अशा पद्धतीच्या पूर्णपणे विरोधात निवडणूक आहे. आता लोकांना मतं देण्यासाठी आर्थिक व्यवहार करावे लागतात. लोकांकडनं मतं मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात आणि कार्यकर्ता हा बेस नसलेली निवडणूक आहे. पूर्वी असं होतं की कार्यकर्ता हा बेस असलेली निवडणूक असायची. म्हणजे आप्पासाहेबांच्या काळात कार्यकर्ता हा मुख्य प्रवाह मानला जायचा आणि त्याच्यानंतर निवडणुका लढवल्या जायच्या. संघटनेला महत्व होतं. आजकाल संघटनेपेक्षा आपल्या मागे आपली चमचेगिरी करणारे किती लोक आहे, आपल्याबद्दल आपल्या गुलामगिरीतनं किती लोक पुढे येत आहे आणि लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्या सगळीकडे दुर्लक्ष आहे. सगळ्यात मुख्य प्रश्न या देशाचा तरुणांच्या बेरोजगारीचा आहे. तरुण बेरोजगार म्हणून फिरताय. लाखो तरुण राजकारणाच्या लोकांच्या मागे राहतात, की जय करतात, परंतु त्यांना नोकरी नाही याचं भान तरुण विसरले आणि त्यांचं भान दुसरीकडे नेण्याचं काम राजकीय लोक करतात. दुसरा शेतकऱ्यांचा मेन प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या किमतीला, मालाला काही किंमत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत की ज्या मार्गातनं ते सुटत नाही आणि एका बाजूला संपूर्ण नागरिकांना, लोकांना, जनतेला, लोकांना अवलंबित ठेवायचं. म्हणजे त्यांना वेगवेगळे प्रलोभनं द्यायचे, त्यांना ह्याचे पैसे दिले जातील, त्याचे पैसे दिले जातील. ह्या निमित्ताने काम बंद झाले. आज शेतामध्ये अडचण अशी आहे, शेतातल्या शेतकऱ्याला जर तुम्ही बारीक विचारलं, शेतकरीच्या शेतामध्ये काम करायला माणसं, बाया उपलब्ध नाहीत. याचं कारण असं आहे की ते मिंदे झाले आणि त्यांना फुकटच्या वस्तू देण्याचा एकंदरीत अहममिका झाली आहे. चढाओढ चालू आहे राज्यकर्त्यांमध्ये की मी लोकांना हे फुकट दिलं, मी ते लोकांना ते फुकट दिलं. या पद्धतीने समाज निर्माण करण्याचा जो विचित्र प्रकार चालू आहे, त्याच्याने समाज निर्माण होण्याच्या ऐवजी समाजामध्ये लांगुल चालन करणारे लोक निर्माण करण्याची सिस्टीम सुरू झाली आहे, ज्याच्यामुळे समाज हा वेगळ्या प्रकारच्या कामामध्ये मग्न झाला आहे आणि त्यांच्याकडनं खऱ्या कामाची दिशा संपलेली आहे. खरं काम कोणीच करायला तयार नाही, शेतात राबायला कोणी तयार नाही, नोकऱ्या नाही, तरुण बेरोजगार बेभान फिरतायत आणि या सगळ्या अवस्थेमध्ये हिट अँड रन, दारू पिऊन गाड्या उडवणे हा सगळा जो प्रकार वाढला आहे, याला सगळ्याला आळा बसण्याचा असेल तर पूर्वीसारखं राजकारण केलं पाहिजे. कार्यकर्त्यांना मान दिला पाहिजे, संघटनेची किंमत वाढली पाहिजे आणि कामाला बळ मिळालं पाहिजे. पूर्वी मोर्चा, मला आठवतात, पूर्वी मोर्चा ओंकारप्पांच्या काळात निघायचे. कुसळ मोर्चा, लाल ज्वारीच्या किमतीला, लाल ज्वारीला किंमत मिळाली पाहिजे म्हणून मोर्चा, शिंगाडे मोर्चा, मशाल मोर्चा, अशा पद्धतीच्या मोर्चांच्या मार्फत म्हणजे लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचे मोर्चे निघायचे. आजकाल लोकांच्या मागण्या काय आहे की ह्या जातीचं आरक्षण रद्द करा आणि आमच्या जातीला आरक्षण द्या. आरक्षणाच्या म्हणजे आपल्याला आरक्षित करा यासाठी जाती जातीमध्ये मतभेद निर्माण करून दोघं जाती एकमेकाच्या विरुद्ध कशा लढल्या जातील याच्यासाठी खतपाणी राजकीय लोकांकडनं घातलं जात आहे. म्हणजे दिशा कुठली आणि दशा अशी चालली की राजकारणाची आणि समाजकारणाची पूर्ण दिशाच बदलून गेली. आम्हाला कुठलंच काही नको, आरक्षण द्या, आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला आरक्षित द्या, आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला हे द्या, आम्ही काहीच करणार नाही. ते अशा विचित्र पद्धतीचं एक समाज निर्माण करण्याचं काम चाललंय आणि हे सगळं विचित्र आहे. याच्यानं आपण कुठे चाललोय? वेगवेगळे आमिष दाखवून फोडा आणि जोडाचं हा काम करताय स्वतःच्या हा स्वार्थासाठी. स्वार्थासाठी राजकीय लोक हा लोकांचा मागे लांगुल चालन करणाऱ्यांची संख्या निर्माण करत आहे, कार्यकर्त्यांची संख्या नाही. कार्यकर्त्याला किंमत असलेल्या राजकारण संपलेलं आहे. कार्यकर्त्याला जर किंमत असती तर कार्यकर्त्याचा मान, त्याचा सन्मान ठेवण्याचं, मला आठवतंय ओंकारप्पा जेव्हा राजकारण करायचे, ओंकारप्पांनी कधीही शासकीय विश्रामगृह,
शासनाच्या व्यवस्था अशा न पाहता कार्यकर्त्यांच्या घरी राहणं पसंत केलं, कार्यकर्त्यांच्या बरोबर राहणं पसंत केलं. कार्यकर्त्यांना भेटले नाही तर त्यांचा दिवस जायचा नाही. कार्यकर्त्यांबरोबर बसले नाही तर ते दिवस घालायचे नाही. कार्यकर्त्यांसाठी सगळं करणारी त्यावेळेची माणसं होती. आता कार्यकर्ते आणि संघटना हा संपूर्ण विसरलेला, विस्मरण पडलेला आहे. काल कोणत्या पक्षाचा माणूस आहे तर आज कोणत्या पक्षात असतो. राजकारणामधली निष्ठा पूर्णपणे संपली आहे आणि जिथे निष्ठा संपली तिथे सगळ्या प्रकारचं राजकारण संपलंय असं मला वाटतं. समाजकारण आणि राजकारण जर जिवंत ठेवायचं असेल तर निष्ठावान कार्यकर्त्याची किंमत वाढली पाहिजे. श्रमाला बळ आलं पाहिजे, श्रमाला किंमत आली पाहिजे आणि जो श्रमिक माणूस आहे त्याची किंमत वाढली पाहिजे. ऐत खाऊ लोकांची किंमत कमी झाली पाहिजे, तरच राजकारण बदलेल असं मला वाटतं. शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर मला आठवतं पूर्वीच्या काळामध्ये ओंकारप्पा झाले, गुलाबराव झाले, या लोकांनी शालेय संस्था काढल्या नाहीत. ज्या आहेत सहकारी संस्था त्यांना मोठं केलं. त्याच्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले आणि शिक्षण कसं मिळेल, मोठं बहुजन समाजाच्या प्रत्येक मुलाला शिक्षण फ्री कसं मिळेल याची व्यवस्था केली. त्यांनी बाजारी आणि आजकाल असं शिक्षण चाललंय की जो जास्तीत जास्त पैसे खर्च करेल त्याला शिक्षण मिळतं आणि जो पैसे नाही त्याला शिक्षणासाठी वंचित राहावं लागतं. असं विचित्र चढाओढ राजकारण शिक्षणाची झाली आहे. बऱ्याच खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरताना लक्ष्मी पाहिले जाते. ते काय, सरस्वतीकडे तो लक्ष तर दिलं सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. निवड कशा पद्धतीने होते, निवड समित्या कशा बदमाश झाल्या आहेत, त्या कशा पैसे खाता, याचे सगळे चित्र, विदारक चित्र आहे. रोज कुठल्या तरी पेपर फुटतो, रोज कुठली तरी परीक्षा संपलेली असते, रोज प्रत्येक परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. एकंदरीत समाज रचना सगळ्या बाजूने पोखरली गेलेली आहे. महिलांच्या बाबतीत सुविधा दिल्या जातात पण महिला सुरक्षित नाही असं महिलांचं म्हणणं आहे. महिलांच्या तर अनेक अडचणी आहे. सुरक्षित तर जाऊच द्या, पण महिलांना सन्मान, मान हा विषय राहिलाय की नाही, मला याची शंका आहे. महिला ह्या दृष्टीने काही विशेष त्यांना काही दिलं जातंय की नाही याची शंका आहे. महिलांना योग्य तो सन्मान सुद्धा आजकाल मिळत नाही. कोणालाही लाडकी बहीण म्हणून पैसे दिले म्हणून सगळ्या महिला सन्मानित झाल्या. याच्यापेक्षा त्यांना स्वबळावर उभं करण्याचं, त्याच्या पायावर उभं करण्याचं आणि त्यांचं शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचं. रोज घोषणा केल्या जातात की मुलींचं शिक्षण फ्री आहे, पण कुठल्याही गरीब मुलीला उच्च शिक्षण घेताना अजूनही पैसेच द्यावे लागतात आणि अजूनही पैसेवाल्यांच्या संस्थांमध्येच जावं लागतं. हे विदारक चित्र आहे. तर एका बाजूला महिलांना म्हणजे विविध सवलती दिल्या जात आहेत आणि दुसरीकडे वाढत्या व्यसनाधीनतेमुळे संसार उद्ध्वस्त आहे. त्याच्यातून महिलांची आत्महत्या, हुंडाबळी अगदी बरोबर आहे, अगदी याच्याबद्दल बरोबर. काय? याच्या अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे की आता दिवसेंदिवस बघा तुम्ही, चित्र असं झालेलं आहे की सगळीकडे चित्र काय दिसतं की रोज कुठेतरी दारू पिऊन त्यांनी असं केलं, रोज कुठे हिट अँड रनचं आहे, रोज दारू पिऊन तरुण मुलं गाड्या चालवत आहेत. सगळीकडे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं आहे आणि या व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार आता मोडकळीस निघाले. नवीन नवीन प्रकारचे व्यसन तयार झालेले आहे आणि त्या बारला, त्या याला सगळ्यांना परवानग्या सरकारतर्फे मिळाल्या जात आहे. शाळांजवळ बार निघाले. पूर्वी असं होतं की एका विशिष्ट मर्यादित शाळांजवळ बार, दारूची दुकानं नसायचे. आज तर अशी परिस्थिती की शाळेच्या शेजारी शेजारी बार आहे. 5 किलोमीटरला बार सुरू होतं. प्रत्येक 5 नाही 1 किलोमीटरला बार असतील आता याच्या पुढच्या काळात. आणि त्याला लोकांना धार्मिकतेने वेगळ्या मार्गाने नेणं आणि व्यसनाधीनतेने वेगळ्या मार्गाने नेणं, अंध मनोवृत्तीचा समाज निर्माण करण्याचं काम चाललंय. महिला तर नाराजच असणार आहे ना. जेवढा जेवढा व्यसनाधीन समाज निर्माण होतो तेवढं महिलांचं घर संपूर्ण नष्ट होतं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सोयी सुविधा मिळवण्यासाठी कागदांची भरपूर पूर्तता करावी हो लागते. करावे. कुठलंही गाडी चालवताना लायसन विचारलं जातं. ब्युरोक्रॅट दारू पिणाऱ्याला कोणतेच काही काहीच कागद विचारलं जात नाही. ब्युरोक्रॅट लोकांचं राज्य आहे. जो नोकरशाही वर्ग आहे तो कुठल्याही पद्धतीने अभ्यास न करता त्यांना पाहिजे ते कागद मागवतात. कागदांची भडीमार केल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. एकंदरीत ह्या नोकरशाहीवरही सुद्धा कंट्रोल कोणाचा राहिला नाही. नोकरशाह मना पाहिजे तर मनाला वाटेल त्या पद्धतीने आदेश करतात वाढतं करप्शन. आणि करप्शन आहे. एकंदरीत सगळा भ्रष्टाचार वगैरे चित्र, आजचं चित्र जे आहे सामाजिक, ते ओंकाराप्पांच्या काळातलं चित्र याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्याकडे आशादायक चित्र होतं, तेव्हा समाज निर्मितीचं चित्र होतं, समाज निर्माण करणारं राजकारण होतं. आता समाज नष्ट करणारं, समाजाला लांगुल चालन करणारं, मिंध करणारं आणि काहीच काम न करू नका श्रमाची किंमत नसलेलं राजकारण सुरू झालं आहे. जुन्या काळातील नेते अजूनही त्याच परिस्थितीत आहे. आता नवीन हे स्वहितासाठी राजकारण करताय असं एक राजकारणाची तर परिस्थिती दिशाच बदललेली आहे. जनहितासाठी होतं. आधी राजकारण हे जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी केलं जायचं. आता स्वतःसाठी. आता बघा प्रत्येक राजकीय माणसाचा मुलगा राजकारणात आहे. आता कुठल्याच राजकीय माणसाचा राहिला, कोणत्याच पक्षात असं राहिलं नाही. प्रत्येक राजकीय पक्षामधले नेत्यांची मुलं राजकारणात आहे. अगदी गृहमंत्री अमित शहाचा मुलगा BCCIचा चेअरमन होतो. क्रिकेट टीम आहे तिच्यावर 125 कोटी रुपये बक्षीस दिलं जातं आणि त्याच्याच विरुद्ध ऑलिम्पिकचे कुस्तीगीर लोकांवर लाठीचार्ज केला जातो. असं विचित्र चित्र आहे.
आणि एवढ्या मोठ्या आत्महत्येची वेळ आली तर त्याला पैसे मिळतात. त्याला मिळत नाही. आणि एवढा मोठा आर्थिक पैसा असलेला सगळ्या संघाला 5-5 कोटी 10-10 कोटीचं बक्षीस दिलं जातं. विधानसभेमध्ये बोलवून क्रिकेटपटूंचा सत्कार केला जातो. परंतु माझ्या सामान्य शेतकऱ्याला मात्र काहीच किंमत राहिली नाही. अशी विचित्र अवस्था आजकाल झालेली आहे. हे बदलण्यासाठी काय केलं हे पाहिजे? बदलण्यासाठी पुन्हा एकदा लोकांनी राजकीय माणसांमधले अशी माणसं निवडली पाहिजे की जे सामान्य माणसाला किंमत देतील, शेतकऱ्याच्या श्रमाला किंमत देतील आणि योग्य आपला प्रतिनिधी असेल, तो गरीब का असेना, त्याला निवडून द्यायची परिस्थिती सामान्य माणसामध्ये जेव्हा निर्माण होईल आणि योग्य प्रतिनिधी जेव्हा जाईल, त्याच वेळेला हे सगळं बदलू शकतं. असे प्रतिनिधी अजूनही आहेत. अजूनही समाजकारणामध्ये अशी लोक आहेत. पण त्यांच्याकडे हे पैसेवाले लोक दुर्लक्ष करायला शिकवतात. आर्थिक बाजू सगळीकडे वाढलेली आहे. तुमच्याकडून तरुणांना एक संदेश पाहिजे. तरुणांनी एकत्र येऊन एक मिनिट, ज्या वयात त्यांनी इंटरव्ह्यू साठी फिरायला पाहिजे हम्म. हातात दप्तर घेऊन, त्या वयात ते झेंडे आणि दांडे घेऊन फिरतात. हा, मग तेच तरुणांनी हा राजकीय लोकांच्या मागे जाण्याचा उद्देश बंद करून शिक्षणाचे नवीन नवीन प्रयोग, शिक्षणाचे नवीन नवीन धर्तीवरचं शिक्षण घेणं, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान घेणं, ज्ञान वाढवणं आणि त्यानुसार समृद्ध समाज निर्माण करण्याचं काम विद्यार्थ्यांकडे आहे, तरुणांकडे आहे. तरुण जोपर्यंत सुधरत नाही तोवर देश सुधारणार नाही. ज्या देशाची तरुणाई सुधारली तोच देश आजपर्यंत सुधारलेला आहे. आजपर्यंत भारताचे तरुण जागतिक लेवलच्या दृष्टीने फार मोठं काम करायचे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये. अजूनही जगामध्ये भारताचं नाव आहे. पण त्या तरुणांना राजकारणाचे लोक आपल्या मागे दिशाहीनतेने भटकताना जेव्हा दिसतात तेव्हा वाईट वाटतं. तरुणांच्या हातात बदलले. तरुणांनी ठरवलं की राजकीय लोकांच्या मागे न जाता मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची बाजू घेईल, पुस्तकं वाचेल, ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढवून माझा देश हा ज्ञानवर्धक करेल. असं जेव्हा होईल त्यावेळेला बदल सगळे होऊ शकतात. शाळा बंद पडतात. गावागावात दारूच काय, व्यसनाधीनता ही सगळीकडेच वाढली आहे. त्यामुळे चांगलं कार्य करणाऱ्याला किंमत नाही, व्यसनाधीनता वाढवणाऱ्याची किंमत आहे. त्याला त्याला फ्री आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूट आहे, त्याला ते आबकारी करात सूट, याच्यात सूट, त्याला कुठलेच कायदे नियम नाही. व्यायामशाळा द्यायची असेल तर सरकार 50 कागद मागतं आणि दारूचं दुकान द्यायचं असेल तर कुठलाच कागद त्याला गरजेचा नाही. त्याला सगळ्या पद्धतीचे सोयी आप्पांच्या सोबत असताना तुमचा असा एखादा बिकट प्रसंग सांगायचा, तो आप्पांनी कसा बोला आणि जनतेसाठी काय केलं? ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बाजूला एका कार्यकर्त्यावर खूप मोठा अन्याय झाला आणि कार्यकर्त्याच्यावर खोट्या केसेस भरल्या गेल्या. एका लेडीजला उभं केलं गेलं आणि तिने त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला केलं. त्या लेडीजची तयारी नसताना तिला राजकीय लोकांनी त्रास देऊन तिच्या मार्फत त्यांच्यावर केस केली. तेव्हा आप्पा स्वतः आले, पोलीस यंत्रणेला जाब विचारला आणि त्या लेडीजलाही बोलवून, तिला ती बहीणच होती त्यांची, तिला मानपान दिला आणि तिने सांगितलं की हे सगळं खोटं आहे, हा राजकीय डाव आहे. आणि आप्पासाहेबांनी कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी रात्री 2 वाजता बडगाव सारख्या ठिकाणी येऊन पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या कार्यकर्त्याला सन्मानाने सोडवलं आणि त्याला मान दिला, सन्मान दिला. अशा अनेक घटना आप्पासाहेबांच्या काळात. आताच्या फोडाफोडीच्या राजकारणात लोकशाही संपली असं वाटतंय. बिलकुल लोकशाही संपवण्याचं काम सुरू आहे. लोकशाही आपल्या देशात तशी लवकर संपणारी नाही. या देशामध्ये लोकशाही इतकी रुजलेली आहे की आणीबाणीचा काळ सुद्धा लोक अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न खूप लोक करतील पण ती काही संपणार नाही. पण आज सुद्धा आणीबाणी सदृश परिस्थिती या देशात आहे आणि म्हणून या देशात ही लोकशाही इतकी पोहोचली आहे की ती लवकर संपणार नाही. पण प्रयत्न असा चालू आहे लोकांना धार्मिकतेकडे वळवणं, व्यसनाधीनतेकडे वळवणं आणि वेगळ्या दिशेने वळवणं की ज्यांच्यातनं लोकांचे मुख्य प्रश्न जे आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, याच्याकडे लक्ष नाही, सध्या धार्मिकतेकडे लक्ष आहे. देवळामध्ये जाऊन पाणी टाका वगैरे असे विचित्र प्रकारचे संदेश लोकांमध्ये देऊन देणारे जे महाराज आहेत त्यांची चलती आहे. कीर्तनकारांची, महाराजांची, सगळ्यांची चलती आहे. महाराजांचं काय चाललंय, भोंदू महाराज किती, कोणते भोंदू बाबा आहे, हजारो लाखो लोक जमतात लोकांनी राजाश्रय घेतलेलं आणि आणि ते फिरताय. लाखो लोक बंधुभावांच्या कार्यक्रमाला येतात. त्यांची व्यवस्था नसते, कुठे चिखल असतो, किती लोक हातरसला मेले, किती लोक कुठे मेले, याचा नेम नाही. आणि सगळ्या धार्मिकतेचा उपाय, त्या धार्मिकतेचं नंतर एकच हे होतंय की सगळे लोक विचित्र मार्गाने चालतात. म्हणजे दिशाच नाही. धार्मिकता ही काही देशाचं संकट सोडवणारी दिशा नाही. धार्मिकता धर्मवेडे होण्यापेक्षा धर्मवेडे बनवणं. धर्मवेडे होत आणि धार्मिकता हा आपला कौटुंबिक भाग आहे, हा देशाचा भाग नाही. हा वैयक्तिक विषय आहे. धर्म हा वैयक्तिक विषय आहे. धर्म हा देशाचा विषय होऊ शकत नाही. पण त्याचं राजकारण आणि त्याचं राजकारण आणि देशाच्या एकंदरीत मोठा प्रश्न धार्मिक आहे अशा पद्धतीने चित्र निर्माण केलं जात आहे. आणि धार्मिकतेच्या बाजूने लोकांना आफूजी गोळीसारखं फिरवून, त्यांच्या मागे फिरवून वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे बरोबर नाही. लॉलीपॉप हे बरोबर नाही. एकंदरीत हे चित्र सुधारण्याचं असेल तर तरुणांनी लीड घ्यायला पाहिजे, महिलांनी लीड घ्यायला पाहिजे की आम्ही सच्च्या माणसाला, चांगल्या माणसाला आणि योग्य माणसालाच मदत करू, त्यालाच निवडून. चांगले लोक जोर निवडून जात नाही,
आणि चांगला प्रतिनिधी आपला जो जात नाही तोपर्यंत हे सगळं अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. काल परवाच एका मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात गुंडागर्दी आणि प्रमाण वाढलं गुंडागर्दीचं, की कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी जागा नाही. तर गुंडागर्दी वाढणे मागचं कारण काय असू शकतं? गुंडगर्दी म्हणजे कोणालाच काम नाहीये. कोणालाही योग्य असं काम नाही, काम करायची कोणाची दानच नाही. मोकळं फुकट पैसा मिळवण्याची सगळी चढाओढ चालू आहे. मला जास्तीत जास्त कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल, मग त्याच्यामुळे गुंडगिरी वाढते, त्याच्यामुळे व्यसनाधीनता वाढते, त्याच्यामुळे गुंड तयार होतात. एक माणूस दुसऱ्याकडनं पैसे कसे हिसकून घेतील असाच विचार करत असेल तर तो समाज चालेल कसा? तो समाज हा वेगळ्याच मार्गाने जाणार आहे आणि तोच मार्ग सगळ्यांनी सुरू केलाय आणि त्याला समाजकारणाचे नेतृत्व करणारे, राजकारणाचं नेतृत्व करणारे लोक जबाबदार आहे. त्यांनी त्या दृष्टीने त्यात बदल केले पाहिजे. उभं राहायला पाहिजे. पण काम न करता झेंडा हाती घेणाऱ्या मुलाला किंमत द्यायचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे त्यांची अशीच पद्धतीने राजकारणाची वाताहत होणार आहे. तरुणांची वाताहत ज्या देशात होते, तो देश कधीही पुढे जाऊ शकत नाही.